सिद्धांत मताने कार्याध्यासाची सिद्धी. अजून काही झालं नाही वाटते. पूर्वपक्षकार काय म्हणतो, कार्याध्यासाची सिद्धी होत, का सिद्धी होत नाही? का सिद्धी होत नाही म्हटलं? कार्याध्यासाची जी सामुग्री आहे ते सामुग्री या ठिकाणी बंधाच्या मिथ्यात्वाकरिता त्या ठिकाणी संभवत नाही. काय पाहिजे? सत्यवस्तू ज्ञानजन्य, सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्काराची सिद्धी कशी होत नाही? सत्यवस्तू ज्ञानजन्य ज्या वेळेस अध्यास व्हायचा असो, पूर्वपक्षीच्या मतीने अध्यास होण्याकरिता जी कार्याध्यासाची सामुग्री सांगितली ती सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हा का संभवत नाही? तर कोणत्याही वस्तूवर अध्यास ज्यावेळेस होतो त्या अध्यास होण्यापूर्वी त्या वस्तूचं सत्य, ती वस्तू सत्य असली पाहिजे. ती जर सत्य असेल तर तिचे संस्कार होतील आणि त्या सदृश्य असणारं एखादी वस्तू पाहिली तर त्या सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्काराद्वारा त्या ठिकाणी वस्तूवर अध्यास होईल. परंतु तसं ज्याप्रमाणे रज्जू आपण सर्प अगोदर सत्य सर्प पाहिला असतो म्हणून तरच रज्जूवर त्या ठिकाणी आपल्याला सर्पाचा अध्यास होतो. परंतु या आत्म्यावर किंवा ब्रह्मावरती या जगताचा होणारा अध्यास किंवा आत्म्यावर अहंकारादी बंधाचा होणारा अध्यास याचे जर हा अगोदर कुठेतरी कोणत्या तरी काली किंवा कोणत्या तरी ठिकाणी सत्य असायला हवा, तरच जगताचं किंवा सत्य जगताचं किंवा सत्य बंधाचे संस्कार होतील आणि त्या संस्काराद्वारे त्या ठिकाणी आत्म्यावर आणि जगतावर या बंधाचा आणि जगताचा अध्यास होईल. परंतु तुमचंच मत आहे, पूर्वपक्षी बोलतो की वेदांती सांगतात की आत्म्याव्यतिरिक्त ब्रह्माव्यतिरिक्त कोणतीही वस्तू सत्य नाही. मग कोणतीच वस्तू सत्य नाही तर जगताचा अध्यास आणि अहंकारादी बंधाचा अध्यास होतो कसा? कारण हेच जर सत्य नसतील तर जगताचा आणि बंधाचा सत्य ज्ञानजन्य संस्काराचाच जर अभाव आहे तर आत्म्याच्या ठिकाणी यांचा अध्यास संभवत नाही. बरोबर आहे. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार संभवू शकत थोडक्यात उत्तर. कुठेतरी तुम्ही सर्पावर अध्यास होण्याच्या पूर्वी नाही का सर्प काय झाला असला पाहिजे, त्याचे काय राहतात संस्कार, आणि त्या संस्काराने दोरीवर ते सर्पाचा काय होतो तसा बंध तुम्ही कुठेतरी काय केला पाहिजे, पाहिला पाहिजे. आणि ते तुमच्या मतामध्ये बंध कसा आहे? नाही का मिथ्या आहे ना, आहे का नाही? मिथ्या आहे ना. सत्यबंधाच्या संस्कारांना, कारण तुमच्या ह्याच्यामध्ये सगळं जगच काय आहे, बंध काय नाही. म्हणून तर ज्ञानाने निवृत्त होतं. मग तुम्ही सत्यबंधाचे संस्कार आणले म्हणून सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार सामुग्री जुळत पुढे प्रभाता प्रमाण आणि प्रभे याची सामग्री जुळत नाही. कारण सादृश्य दोष लागला. दोरीवर ते झाडाचा अध्यास होतो का, मुखणाचा होतो, सर्पाचाच का होतो? सर्प काय असा दगड आहे काय, असा गोल लांबड आहे तो, हा काय बरेचसे 5-5 फूट लांब असतात बरं का. त्याच्यामुळे दोरी कशी आहे, मग दोरीवर ते सर्पाचा काय होतं? आता इथे हे बरोबर आहे, पण आत्म्यावर त्या बंधाचा काय होतो? बंध कुठं आहे? बाहेर. आत्मा कुठं आहे? बंध जड स्वरूप आहे, आत्मा कसा आहे? आहे का रे? बंध बरीच छिन्न आहे, आत्मा व्यापक आहे. सादृश्य दोष आहे का विषमता आहे? म्हणून सादृश्य दोष नसल्यामुळे तिथे बरोबर आहे, दोरीवरती सर्पाचा काय होतो? सादृश्य दोष आहे. इथे बंधावरती बंधाचा आणि आत्म्यावरती बंधाचा अभ्यास होतो.
हे हे म्हणणं काय होत नाही, सिद्ध होत नाही. सादृश्य दोष कुठं आहे? आणि परमात्मा प्रमाणाचे स्वरूप काय होत नाही, सिद्ध होत नाही. सामुग्रीचा अभाव आहे. म्हणून बंध हा अलग अलग आहे. मिथ्या नसून काय, आता याचं खंडन करायचं आहे. कशाचं? पहिली सामग्री कोणती आहे? आहे का नाही? म्हणलं ही आमची सामग्रीच नाही. काय नाही म्हणलं का सामग्री नाही? त्याच्याकरता सांगायचं मिथ्या बंधापासूनही सुद्धा संस्कार होऊ शकतो. थोडक्यात ऐकून आहे ना. आपल्या सामग्रीचा का अध्यास नाही, त्याच्याकरता थोडक्यात म्हटलंय. पहा, ज्या वेळेला अध्यास होत असतो त्यावेळेला फक्त संस्कार असतो. काय असतो? ज्ञान आहे का त्यावेळेला? ते पदं काढून टाकायचे. कोणते? मग कोणते ठेवायचे? चित्रातला साप जरी पाहिला तरी दोरीवरती सर्पाचा काय होतो? संस्कार होतात. तुम्हाला नाही का सांगितले, मिथ्या सर्पापासून म्हातारी मरायला लागली. तुला कळून जगलं मिथ्या सर्प नसून काय, हा कागद आहे. टुणकन उडी मारली. मग सह्यात कोणता पद काढून टाकायचा? सत्य. दोरीवरती सर्पाचा नाही का अभ्यास होतो. चित्रामध्ये काढलेला सर्प, त्याच्यावर जात कोणती आहे? सर्पत्व. आणि खरा सर्प पाहिला तर जातीमध्ये काही फरक आहे का? सजातीय वस्तू ज्ञानजन्य. म्हणून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाचे कारण आहे हे सिद्ध झाले. आता अध्यासास ज्ञानजन्य संस्कार कारण आहे किंवा सजातीय वस्तूचे ज्ञान संस्काराद्वारा अध्यासास कारण आहे याचा विचार करू. क्रमाक्रमाने करायचा वाचा. कसेही म्हटले तरी अध्यासाचे साक्षात कारणत्व संस्कारासच येते, ज्ञानास नाही. कारण ज्ञानून तुम्ही पाठ केले, ज्ञान झालं. आणि परीक्षेमध्ये काय पाहिजे? त्या संस्कार. मग कारणत्व कोणाला आलं? प्रथम वाक्यात तर ज्ञानजन्य हे संस्काराचे विशेषण आहे. दुसरे वाक्यात ज्ञानाला कारणत्व आहे पण साक्षात नाही. तेथेही संस्काराद्वाराच कारणत्व आहे. कोणत्याही दृष्टीने ज्ञानाला साक्षात कारणत्व नाही. कारण जे कारण असते ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असते असा नियम आहे. सर्पाचे ज्ञान अध्यासाच्या पूर्वकाली असले तरी अव्यवहित पूर्वकाली नाही. अंतरायरहित ते अव्यवहित म्हणावे. अव्यवहित पूर्वकाल म्हणजे कार्योत्पत्तीच्या पूर्वकालाचा अंत्यक्षण. व्यवहित आणि अव्यवहित दोन शब्द आहे. व्यवहित म्हणजे दूरचे आणि अव्यवहित म्हणजे जवळचे. दूरचे आणि जवळचे म्हणजे तुम्ही ज्यावेळेला परीक्षा देतात त्यावेळेला ते संस्कार दूरचे आहे का जवळचे आहे? ते काय, त्याला काय कारण आहे? ज्ञान आता दूरचं झालं. काय झालं? पण संस्कार काय जवळचं आहे की? कीर्तन करतो. मग फेटा चांगला मांडला म्हणजे कीर्तन करता येते असं आहे का? मग काय पाहिजे? संस्कार पाहिजे. संस्कार नसेल तर ते बोबी काय होत नाही, आठवत नाही. पुन्हा फेटायला हात लागतो. पुन्हा मग ते श्रोते मंडळी म्हणतात द्या सोडून दुसरं सांगा. पुढे वाचा. त्या क्षणात कारण असले पाहिजे. ज्ञान तर पूर्वकाली आहे पण पूर्वकालाच्या अंतक्षणी नाही. म्हणून ज्ञानजन्य संस्कारच कारण मानला पाहिजे. संस्कार म्हणजे अंतःकरणात असलेली ज्ञानाची सूक्ष्म अवस्था.
बरं बरं कुठं आलं संपलं काय ज्ञानाचे संस्काराचं वर्णन करून सांगा संस्काराचा दिसत असतो का तो नाही अत्यंत सूक्ष्म असते देवा बुद्धाचे संस्कार अभ्यासाला कारणीभूत होतात संस्कार हे भाषे दृश्य आहे का सूक्ष्म आहे दिसते का ते ओवीसारखे दिसते का ते आणि ते कुठे असते बुद्धीत असतात ते संस्कार आणि त्या संस्कारातून आपण काय करतो कोणताही होण्याकरता अगोदर संस्काराची आवश्यक आहे ते तुमचे चांगदेव महाराज होते ना त्यांना ज्ञानेश्वर महाराजांना पत्र पाठवायचं होतं कोणाला मग ते कागद बिगद घेतला लेखणी घेतली लिहायला काय करणार पण ते लेखणी तिथंच थांबली बघा मग एक जण म्हणायला लागला म्हणलं अरे लेखणी कावर थांबली लिहत का नाही आपले गुरुजी पेनमध्ये शाई नाही का शाई भरपूर भरली म्हणलं मग लिहत का नाही गुरुजी म्हणलं कारण आहे की लिहिण्याकरता काहीतरी डोक्यात असावं लागलं म्हणलं आपल्या गुरुजीच्या डोक्यात मग ते एक शिष्य म्हणायला लागला म्हणलं गुरुजी असं करा तुम्हाला काय लिहायचं आहे ते त्या लोकांना काय झालेलं आहे कळून चुकलेलं आहे वरच पत्र देऊन टाका काय का मग चांगदेवाने कोणतं पत्र दिलं मग ते मुक्ताबाई म्हणायला लागले पत्र पाहिल्यानंतर कोरच होतं बघा मग ती मुक्ताबाई म्हणायला लागल्या 1400 वर्ष जगला किती बरं का पहिले दाढी काळी होती पुढे पांढरी झाली आणि पुढे लाल झाली की मला काही नाही कोराच्या काराला मग ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं त्याला चांगदेव 65 म्हणतात स्वस्ति श्री वटे लपवणे बाळी मग ग्रास प्रदयला करे म्हणून अगोदर संस्कार असावे लागतात काय असावे लागतात संस्कार नसेल तर कार्य होऊ शकत एखादा चित्र काढतो अगोदर डोक्यात काय असते संस्कारच नसेल तर चित्र जमेल का ते मग अगोदर काय कुंभार घट करतो मग घट होण्याच्या पूर्वी त्याचं मॉडेल असतं म्हणता ईश्वरी सृष्टी निर्माण करतो निर्माण करण्याच्या पूर्वी ईश्वराच्या बुद्धीमध्ये सर्व सृष्टी असते आणि ते सब त्याप्रमाणे सर्व सृष्टी काय करतो निर्माण करतो नाही का म्हणून सृष्टीचा करता आपोआप होत असते का कोणीतरी चेतन माणूस असावा लागतो घट आपोआप होतो का मग कोणाकडून होतो कुंभार काय केला पाहिजे आहे का नाही आणि त्याला घट करण्याचं काय पाहिजे अरे ज्ञान असावं लागतं ना नाही तर आपला काय तुमचं काय म्हणते गणपती करायला गेला आणि वानर करून ठेवला तसं ज्ञान पाहिजे ना काय पाहिजे ज्ञान नसेल तर साधा भात जरी करायचा असला तरी बाईला भाताचं काय पाहिजे नाहीतर आपलं भात आहे बरं का चांगले सुंदर प्रकारचे तांदूळ आहे भांडं एक आणि भाताचे प्रकार 3 खालची जळवाडी मधली मेनवाडी आणि वरची कोरडवाडी मग काय असावं लागतंय मग सृष्टी होण्याकरता ईश्वराच्या ठिकाणी ज्ञानमयंत पहा त्याच्या ठिकाणी ते सगळं ज्ञान असावं लागतं पण सामर्थ्य असावं लागतं काय असावं लागतं सामर्थ्य नसेल तर क्रिया होऊ शकत तात्पर्य अध्यास घडण्याकरता कोणती सामुग्री आहे जवळची संस्कार या कारणाचे लक्षणावर अशी शंका येते की विहित कर्म उत्तम लोक प्राप्तीला
आणि निषिद्ध कर्म नरक प्राप्तीला कारण आहे असे शास्त्रवचन आहे. हे शास्त्राचं वचन आहे. हे कोणता विहित कर्म कशाला कारणीभूत आहे? स्वर्गाला कारणीभूत आहे. आणि निषिद्ध कर्म ईश्वराने दोन्ही करून ठेवलेले आहे, नाही का? सरकारसुद्धा चोरी करणाऱ्या माणसाकरता जेल तयार करून ठेवलं. मग त्याचा गुन्हा सिद्ध झाला की कुठे न्यावं लागतं. मग तो पोलीस म्हणतो, हात दोन हात काय करा, पुढे करा, नमस्कार करायला नाही, काय टाकायचे असते. हे तरी एक कमी सांगितलं. आता इंग्रजाच्या राज्यामध्ये नुसत्या हाताला बेडं नाही, पायात सुद्धा काय असायचे. एखादी गाय असते ना, चाप्टर गाय, ती नुसती बांधले तर काम भागत नाही, पाय बांधावं लागतं, उडी मारून जाते. मग त्याचा एखादा चाप्टर चोर असला, मग त्याच्याकरता हातातही बेड आणि पायातही. म्हटलं हे कशा करता? तुम्ही गुन्हेगार आहात काय? मग गुन्हेगाराला दंड काय झाला पाहिजे? तसा याच्यामध्ये आहे बरं, तुमच्या याच्यामध्ये निषिद्ध कर्म करतो ना, कोणतं कर्म करतो, मग त्याच्याकरता काय निर्माण केलं? नरक. आणि विहित कर्म करत असेल तर स्वर्गाला. चांगलं कर्म केलं तर मग ते विहित निषिद्ध कर्म करत 84 प्रकारचे नरक आहे म्हणतात भागवतात आहे ना. किती मग ते नरदेहात आलेले जीवाचं काही चुकलं की इथून नरकाला जाता येते. कुठे नरकाला जायचं असेल तर निषिद्ध कर्म करायचं, स्वर्गाला जायचं असेल तर, मुक्त व्हायचं असेल तर सारं ज्ञान पाहिजे. काय पाहिजे? त्यास विरोध कायिक, वाचिक व मानसिक क्रियेचे नाव कर्म आहे. आणि कर्मानुष्ठानानंतर लागलीच कर्माचा नाश होतो आणि लोकांतर प्राप्ती तर देहपातानंतर बहुत कालाने होते. हे बघा, आता एक आपण विहित कर्म केलं, निषिद्ध कर्म केलं, केल्याबरोबर विहित कर्म केलं काही वैकुंठ मिळते का? नाही. एखाद्या माणसाने चोरी केली, हात तुटून पडतो का? मग कर्म ताबडतोब मिळते का? कालांतराने मिळाल्याशिवाय शंका आहे बघा. मग त्याच्याकरता जो कालांतराने मिळते ना, काय करा. म्हणून त्याच्याकरता एक ईश्वर काय करायला लागलो? कर्मच फळ जर देते ईश्वराची आवश्यकता, मग कर्मफळ देते की त्यांना देणारा कोणीतरी असावा का? अरे नाही का, चोरी जो करणाऱ्याने चोरी केली, शिक्षा कोण देतो? न्यायाधीश देतो. कोण देतो? न्यायाधीशाच्या स्थानी कोण? ईश्वर आहे का? आणि तुमचा गुन्हेगार जो कोणाच्या स्थानी निषिद्ध कर्म करणारा कोणता? बरोबर अशी योजना आहे ईश्वराची. पुढे तेथे विहित निषिद्ध कर्म अव्यवहित पूर्वकाली नाही. याकरिता कारणाचे लक्षणातील अव्यवहित पद काढून कार्याच्या पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करावे, म्हणजे शास्त्रवचन निष्फल होणार नाही. आपण शंका आता, कर्म केल्याबरोबर फळ मिळते का आपल्याला? कालांतराने मिळते की नाही? मग पूर्वकाली आपण कर्म केलं, नंतर उत्तरकाली आपल्याला काय मिळतं? फळ मिळते त्याचं, सुख आणि दुःख. मग कर्म हे बघ, आजच केलं का कधीतरी केलं? अरे कधीतरी केलं, ताबडतोब फळ मिळालं का? कालांतराने मिळालं. काय मिळालं आहे का नाही? आणि मग तो सांगतो अव्यवहित पूर्वकाली. आणि आता कर्म करून तो संपून गेलं की काय केलं?
आणि कालांतराने काय मिळालं, मग तुमचं लक्षण तुम्ही काय केलं, अव्यवहित आणि व्यवहित. व्यवहित म्हणजे दुर्जन, अव्यवहित म्हणजे मग त्यावेळेला कर्म आहे का? ज्या वेळेला फळ मिळते त्यावेळेला कर्म करून तर वेळ होऊन गेला की मग कर्म आहे का? मग म्हणून अव्यवहित पद काढून टाकायचं. कोणता कपट ठेवायचं? पूर्वकाली. आणि पूर्वकाली होतं की आणि त्याचं फळ काय मिळालं? आज मिळालं. आणि अव्यवहित अव्यवहित पद काय करायचं? पूर्वपक्षाची शंका वाचा. पण ही शंका बरोबर नाही. कारण असे लक्षण मांडले तर नष्टदंड व मृतकुलाल यांच्यापासूनही घट झाला पाहिजे. घटाला कोणाची आवश्यकता आहे? कुंभाराची. जर कारणाची आवश्यकता नसेल, कशाची? एखाद्या कुंभाराने घट केला, त्याची सामग्री काय, शाक बी काय होईना ते, बरं का. पुढे कालांतराने घट तयार झाला, कालांतराने कुंभार काय झाला? मेला ना का? पूर्वकाली असते. एवढंच जर पद केलं तर म्हटलं त्याच्यावर शंका उत्पन्न होते. काय होते? आहे का? कुंभार आता कुठं आहे? पूर्वकाली होता की. दंड आता कुठं आहे? पूर्वकाली. मग नसलेल्या कुंभारापासून नाहीसे झालेल्या दंडापासून कुठं होतं? घट उत्पन्न होतो का? पुढे कारण ते कार्याच्या पूर्वकाली होते, पण त्या नष्टदंडापासून अथवा मृतकुलालापासून घटरूप कार्य उत्पन्न होत नाही. म्हणून कार्याच्या पूर्वकाली असेल ते कारण असे लक्षण करून भागणार नाही. म्हणजे पूर्वकाली असते तेच कारण असं लक्षण करून भागत नाही. मग कोण पाहिजे? अव्यवहित पूर्वकाली पाहिजे. काय पाहिजे? मेलेला कुंभार कुठं घट उत्पन्न करतो का? म्हणजे आधी घट उत्पन्न करतो त्या आधी कुंभार जिवंत. पुढे आता स्वर्ग नरक प्राप्तीस शुभाशुभ कर्म कारणच नाही असे आमचे म्हणणे आहे. शुभाशुभ कर्म समाप्तीनंतर अव्यवहित उत्तर क्षणी धर्माधर्म उत्पन्न होऊन त्याचे संस्कार अंतःकरणावर राहतात. आता हे थोडी प्रक्रिया आहे. आपण जे कर्म करतो शुभ आणि बरं, आता शुभाशुभ कर्म झाले, कर्म जरी नष्ट झालं तरी संस्कार राहतात. काय राहतात? आणि ते संस्कार बरं का कार्याला काय आहे? कारणीभूत आहे. कर्म जरी नष्ट झालं तरी त्याचे काय राहतात? आपण एखादा तुम्ही पाठ ऐकला, पाठ संपला तरी काही काळ त्या पाठाचे काय राहतात? आहे का नाही? एखादं गायन ऐकलं तुम्ही, मग गायन ऐकून जरी झालं तरी काही काळ त्याचे संस्कार राहतात की नाही? संस्कार सामग्री काय केली पाहिजे? पुढे ते धर्माधर्म स्वर्ग नरक प्राप्तीला हेतू असून स्वर्ग नरक प्राप्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी आहेत. हे पहा, त्यालाच म्हणतात संस्कार. मग ते संस्कार ज्या ज्या वेळेला तुम्हाला जशी शिक्षा मिळेल त्यावेळेला त्या संस्कारानुरूप त्याला काय मिळते? शिक्षा मिळते. कोणालाही कोणतीही शिक्षा मिळत असते का? ज्याचे जसे चोरीचे संस्कार असेल तर चोरीची शिक्षा, नाही का? त्याप्रमाणे त्याला फल देणारा कोण आहे? तुम्हाला येईल की पुढे. कर्म हे फळ देते पण देणारा कोणीतरी असावा. जैसे ज्याचे कर्म फळ देते. काही म्हणतरी ईश्वर म्हणावा लागतो. बरं, ईश्वर आपल्या मनमानी देतो का कोणाला? पण तुमचं कर्म जसं असेल ना तसे ईश्वरावर ते वैषम्य नैर्गुण्य नावाचा दोष आहे. मग कोणालाही कोणताही फळ दिलं तर एखादा सज्जन म्हणेल तुमचा तो न्याय मोठा वेगळाच दिसतो.
मी चोरी केली नाही, काही केली नाही, आणि मला म्हणलं चलाच कुठं जेलमध्ये, आहे का नाही. मग ईश्वर मनमानी करतो, काय करतो, चोराला सोडतो आणि सावाला घेऊन जातो पुढे वाला. म्हणून अव्यवहित पूर्वक्षणी असेल तेच कारण असे मानणे युक्त आहे. हे पहा, अव्यवहित म्हणजे अगदी जवळच आहे. फक्त संस्कार असतात. काय असतात? कीर्तनकार उभा राहिला म्हणजे कीर्तनाचा ग्रंथ हे असते काय, नोटेशन असते काय? अजून आपल्याबद्दल नोटेशनची काय नाही. कुठं आहे अजून? काही काही ठिकाणी चालतं की ते अशी वही ठेवलेली असते, हरदाची कीर्तनामध्ये चालते, ते पाहून पाहून काय करतात. पण आपल्यामध्ये अजून पद्धत नाही. तेव्हा ते संस्कार पूर्वकाळी का अगदी ज्यावेळेला आपल्याला शिक्षा मिळते त्यावेळेला नाही लक्षात. पूर्वकाल आणि अव्यवहित पूर्वकाल. कुंभार हा काय अव्यवहित पूर्वकाली आहे. आता आहे का तो? पण संस्कार काय केले पाहिजे? ज्ञान हे पूर्वकाली आहे, संस्कार अव्यवहित. आणि ते अभ्यासाला काय आहे, मग पद काढून टाकायचे. सत्य, वस्तू, ज्ञान, जन्य हे काढून टाकायचे. काय ठेवायचे? संस्कार. संस्कार हे अभ्यासाला काय आहे. सर्पज्ञानानंतर बहुत कालाने सर्पाध्यास होतो. त्या काली सर्पज्ञान तर नाही, फक्त सर्पज्ञानाचा संस्कार आहे. त्या संस्कारानेच सर्पाचा अध्यास घडतो. तसेच शिंपीचे ठिकाणी रुपयाचा अध्यासास रुपयाचा ज्ञानजन्य संस्कारच कारण आहे. आणि ज्या अर्थी वेदांत मतात ब्रह्माव्यतिरिक्त सर्व पदार्थ मिथ्या आहेत, त्या अर्थी सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणून एक असतो असे म्हणताच येणार नाही. सगळं जग वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं तर मला विचारसागरात येईल बघा. सत्य नसून काय आहे? एकच आहे का सगळं जग? वेदांताचा सिद्धांत आहे जगत मिथ्या. पुढे येईल तुम्हाला विचारसागरामध्ये. आपल्याला भ्रम आहे कोणता? जगत सत्य हा काय? भ्रम आहे आपल्याला. भ्रांतीचे प्रकार आहे ना. विषयातमध्ये सुख आहे आपलं काय? आपण खरोखरच काय होतं? मरतो. वेदांत शास्त्रामध्ये भ्रम आहे. 5 प्रकारची भ्रांती आहे. पुढे तुम्हाला कळतं. देहाला आत्मा म्हणणं काय? भ्रम आहे की देव कुठे आत्मा म्हणतो का? जन्माच्या पूर्वी आत्मा देव होता का? आणि पुढे मेल्यानंतर म्हणून देह आत्मा होऊ शकत. पण आपण कोणाला आत्मा समजतो? हा भ्रम आहे. वेदांतशास्त्र काय करते? भ्रम घालवते. आत्मा आणून देतो की भ्रम घालवते? आत्मा जसं जे आहे तसंच आहे. सुंदर म्हणतं शास्त्र चांगलं आहे माझा. त्या अर्थी वस्तुज्ञानजन्य संस्कार म्हणून एक असतो असे म्हणताच येणार नाही. उलट मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाला हेतू आहे असे म्हटले पाहिजे. आमच्या मतामध्ये जगत सत्य नसून काय? आता सत्यच नाही तर संस्कार आणायचे. आमच्या मतामध्ये जगत कसं आहे? मिथ्याच आहे. मिथ्या संस्काराच्या योगाने दोरीवरती सर्पाचा काय होतो? खरा सर्प पाहिला तरी दोरीवरती काय होतो? आणि चित्रातला पाहिला तरी. म्हणून आमच्या ह्याच्यामध्ये खरा सर्प नाही. कोणता? खरा बंधन आहे आमच्या मतामध्ये. मग खोट्या बंधाने आत्म्यावरती संस्काराने आत्म्यावरती बंधाचा काय होतो? वस्तुज्ञानजन्य संस्कार अंतःकरणावर राहतो हे वर सांगितलेच आहे.
ज्याचे अंतकरणावर पूर्वीचे सर्पज्ञानजन्य संस्कार नाहीत, अन्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहेत, त्यास रज्जूवर सर्पाध्यास होत नाही. ज्याच्या ठिकाणी संस्कारच नाही. मी काल गोष्ट सांगितली होती ना, ओवीच पाठ केली नाही, काय केली नाही. आणि परीक्षा कॉपी करू देत नाही, काय करू देत नाही. माझं पंचायत ओवी तर पाठ केली नाही, कॉपी तर मग काय करायचं आपलं, विठ्ठल विठ्ठल म्हणते. परीक्षकाला असं वाटते पेपर जोरात सोडून राहिलेला आहे. विना संस्काराशिवाय कार्य होऊ शकत पुढे. या प्रकाराने अध्यासाहून पूर्वी सजातीय वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार अवश्य आहे व तो बंधाच्या अध्यासाविषयी सिद्ध आहे. म्हणून अध्यास होण्याच्या पूर्वी आपल्या ठिकाणी काय आहे, संस्कार आहे. आणि तो संस्कारात बंधाला काय आहे, संस्कार नसेल तर अध्यास होऊ शकत. कारण पाहिजे ना, कारणाशिवाय कार्याची सिद्धी होत. मग गोष्ट बिष्ट सांगितली होती. एक पोरगा आपला भीक मागायचा. मग एका माणसाकडे तो गेला, तो आपली चिठ्ठी बिट्टी काय केली, मला गरीबाला काय करा. त्याच्यात लिहिलं होतं, मला काय नाही, आई नाही, काय व्हायचं. म्हणजे तुझं ज्याला चिठ्ठी दिली तो वकील होता. तो म्हटलं का रे घरबीर नाही का तुला. म्हटलं कुठला गरीबाला घर. अरे काही शेतीवाडी कुठली याला. म्हटलं गरीबाला शेतीवाडी. अरे काही बहीण भाऊ वगैरे. म्हटलं कुठली याला गरीबाला. एकटाच नाऱ्या असतो की. मग त्याला विचारलं, म्हटलं अरे काही आई वडील कुठले आले. म्हटलं गरीबाला. घरात आई वडील नाही तर तू दिसतो. मग तो दिसतो त्यावर तुझे आई वडील काय केले पाहिजे. मग अभ्यासाला कारणीभूत कोण आहे. ज्या अर्थी अभ्यास होतो त्या अर्थी संस्कार काय केले पाहिजे, मानलेच पाहिजे पुढे. कारण अहंकारादी अनात्म वस्तू आणि त्याचे ज्ञान हाच बंध आहे. अनात्म वस्तूची जेव्हा प्रतीती असते तेव्हाच ती वस्तू असते. प्रतीती नसेल तेव्हा ती वस्तू स्वरूपे करून नसतेच. ह्याच्याकरता वेदांताची वाद आहे बघा. त्याच्यामध्ये कोणाचा परिणामवाद, कोणाचा आरंभवाद, कोणाचा शून्यवाद, त्याप्रमाणे कोणाचा दृष्टीसृष्टीवाद. दृष्टीसृष्टीवाद हा वेदांती लोकांचा आहे. दृष्टीसृष्टीवाद म्हणजे ज्या वेळेला आपल्याला सर्प दिसतो त्यावेळेलाच आहे. एरवी सर्प, मग त्याला कोणता वाद म्हणायचं. हे बा खरं आहे बा. तर मला अभ्यास होण्याच्या पूर्वी सर्प होता का तिथे. बरं नंतर अभ्यास निवृत्त झाल्यावर सर्प आहे का. भासते कालात तरी होता का. तिन्ही कालामध्ये त्याचा काय हवा. मग भासला याची. पण ज्या वेळेला आपल्याला ज्ञान होते त्यावेळेलाच त्याचं अस्तित्व काय करावं लागतं. एरवी तिन्ही कालामध्ये तो काय नाही सर्प आहे. याला म्हणजे दृष्टी सृष्टी. आणखी तुम्हाला कर्माकर्माने सांगू पुढे. याच हेतूने सुषुप्तीमध्ये कोणत्याही विषयाची प्रतीती येत नाही. म्हणून सर्व प्रपंचाचा अभाव वेदाने प्रतिपादन केला आहे. दृष्टांतातही रज्जूचे ठिकाणी सर्प प्रतीत होतो तेव्हाच प्रतीतीची संगती लावण्याकरिता सर्पाचे अस्तित्व मानावे. ज्या वेळेला दिसतं त्यावेळेला त्याचं अस्तित्व काय करायचं. दोरीचं ज्ञान झालं कशाचं. मग निश्चय कसा होता आपला. सर्प भासण्याच्या पूर्वी नव्हता, भासते कालातही नव्हता. आणि दोरीचं ज्ञान झाल्यानंतरही त्रैकालिक अत्यंत भाव म्हणतात. मग भासला याची वाट काय. पुढे तुमच्या चौथ्या तरंगामध्ये विस्तृत विचार सांगितलेला आहे. त्यावेळा सांगा. कारणाशिवाय कार्याची सिद्धी होत पुढे. या सिद्धांतासच वेदांतात दृष्टी सृष्टीवाद म्हणतात.
अशा रीतीने अनंत अहंकारादी आणि त्याचे ज्ञान उत्पन्न होते आणि लय पावते. अहंकारादी आणि त्याचे ज्ञान ही युगपत म्हणजे बरोबर उत्पन्न होतात. हे पहा, बंद आहे ना, अहंकाराने अनात्म पदार्थ झाला आणि बंद असं म्हणतात. आहे का रे? आता म्हणजे सृष्टीची उत्पत्ती असते ना, त्या सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये पहिला अहंकार आहे. काय? मग सगळे अनात्म पदार्थ. हे सृष्टी कोणी सृष्टी करणार आहे थोडा बाद द्यायचा आपण. तेव्हा सृष्टी उत्पत्ती करणारा ईश्वर आहे. कोण आहे? आणि त्याच्यामध्ये प्रकार असतात. ते तर केव्हा सृष्टी उत्पन्न करतो बरं का? त्याच्यामध्ये कृतत्रित द्वापर आणि कली हे 100 वर्ष ब्रह्मदेवाच्या याच्याप्रमाणे गेल्यानंतर सृष्टीचं लय होतं आणि पुन्हा ईश्वर ही सृष्टी काय करतो? उत्पन्न करतो. कशा करता करतो वगैरे तो प्रश्न सोडून द्या. त्याला एकट्याला करमत नाही. कोणाला? एकाकी इंद्रामध्ये एकलेनं कंठ घ्यायची आहे आणि केली काय करे. मग इथं मनमानीपणा आला की काय आला? अरे मनमानीपणा नाही आला. काही गरीबच आहेत तर काही श्रीमंत आहेत लोक. काही गरीब आहे आणि पुन्हा काय आहे? श्रीमंत आहे की सृष्टी केली ईश्वराने. मग त्याच्यावर ते अन्याय होईल ना. काय होईल? अरे त्याच्यात सर्प होता ना, याने सुद्धा पशु निर्माण केले ना. त्या पशुने ब्रह्मदेवाकडे तक्रार केली. म्हणलं तर मला काही वाटते का? म्हटलं काय झालं? मला माणसाला 2 हात आणि 2 काय दिले आणि तर म्हणलं हाताचा काय नाही. बरं आम्हाला बोलता येत नाही, काय करता येत नाही. म्हणलं अन्याय केला आमच्यावरती सगळा. मग तो ईश्वर म्हणत असतो आम्ही अन्याय केला नाही. ज्याचं जसं फळ असेल त्याप्रमाणे नाही का. आम्ही तुम्हाला मनुष्य देह दिला होता. सरळ चालण्याच्या ऐवजी तुम्ही वाकडे चालत होते. म्हणून कोणता जन्म दिला? पशुचा. पशुचा सरळ चालतो का? ऐकायचं जाऊ दे सगळं. एक पाप पुण्याचे काय आहे? फळ आहे का? हे जे योनी असते ना, सगळे कशाचे फळ आहे? ईश्वरावरती त्याचा काय नाही. आरोप येण्याचं काय नाही. जसं ज्याचं कर्म आणि त्या कर्माला अनुसरून काय देतो? फळ देतो. सृष्टी निर्माता कोण आहे? मग ईश्वर. जिणे विश्व सुंदर आहे. बघा पुढे. ज्या क्षणी अहंकाराधिकांचे ज्ञान उत्पन्न होते त्याच क्षणी अहंकाराधिकांची उत्पत्ती होते आणि ज्या क्षणी ज्ञानाचा लय होतो त्याच क्षणी अहंकाराधिकांचा लय होतो. अहंकाराधिक आणि त्याचे ज्ञान हा अध्यास आहे. याचे विशेष विवेचन अनिर्वचनीय ख्याती सांगते वेळी करू. चौथ्या तरंगामध्ये समजवा. कोणत्या याच्यामध्ये? दोरीवर ते सर्प कसा बसला याचं विस्तृत व्याख्यान 4थ्या तरंगामध्ये केलं आहे. त्यावेळेला तुम्हाला सांगून नसतं. यावेळेला अध्यास संभवू शकतो एवढं सांगायचं. काय झालं आता अध्यास कसा होतो? मग त्याच्यामध्ये ख्याती प्रकार आहे. मग त्याच्यामध्ये अनिर्वचनीय ख्याती बरं का. आता 4, 5, 7 असत्ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती, आत्मख्याती, पुढे आणखी सत्ख्याती, अनिर्वचनीय ख्याती. सर्प काय तुमचा पिच्छा सोडत नाही, काही काळजी करू नका. पुढे वाचा. तूर्त अध्यास संभवनीय आहे की नाही एवढाच प्रश्न आहे. इतका सांगायचं तुम्हाला. अध्यास होऊ शकतो किंवा आम्हाला काय करून दाखवायचे? काय काय बंद हा सत्य नसून काय आहे असं आहे. त्याची आम्हाला कारण आपण बंद सत्य मानून असलो ना
आणि तो वेदांताच्या शास्त्राने कसं आहे तो पण मिथ्या आहे म्हणून अधिष्ठान ज्ञानाने त्याची काय होते, दोरीवरचा सर्प मिथ्या आहे म्हणून तर दोरीच्या ज्ञानाने काय होतं, सत्य असतात काठीनं सुद्धा निवृत्त होतं का. म्हणलं असं काय करता, काठीने निवृत्ती होत नाही, आम्ही निवृत्ती होत आम्ही सांगतो, आज काठीने सुद्धा निवृत्ती होत नाही, प्राण जातो फक्त. काय जातं, काठीने मारलं तर काय त्याचं काय नाही समजून जातो का, फक्त काय जातो. आणि तरी कार्टी इबलीस असतात ना, तसंच मेलेला सर्व पुन्हा पुन्हा मारतात. जरा जिवंत सर्वाला मारून बघा की तो डास धरतो बघा, काय करा. जाऊ द्या, मी कशाकरता सांगितलं ना, निवृत्ती होणं म्हणजे काय म्हणे, त्याचं काय झाले. मग कोणता सर्प नाही सांगत आहे. म्हणलं हे सर्प तुमचं कुठपर्यंत चाललं. अरे कोणता सर्प दोरीच्या ज्ञान जातो, मिथ्या सर्प. आणि सत्य सर्प काठीने काय करावं लागतं, बंद कसं आहे, मिथ्या आहे की. म्हणून तर ज्ञानाने काय होतं तो इतरांच्या मतामध्ये बंधन मिथ्या नसून काय, म्हणून कर्मानेच मोक्ष होतो. कशाने, आपलं खंडन करायचं. शंका. आता अहंकारादी आणि त्याचे ज्ञान एकाच क्षणी लय पावतात हे म्हणणे बरोबर नाही. कारण वेदांत मतात अहंकारादी साक्षीभाष्य आहेत, म्हणून अहंकाराचे ज्ञानही साक्षीभाष्यच आहे. तर मला गेलं की दुसऱ्या तरंग, याच तरंगामध्ये असं नाही का, विषयाच्या सिद्धीमध्ये कोणाच्या सुखदुःख हे कसे मानतात, साक्षी भाष्य म्हणजे साक्षी त्याचं काय करतो, प्रकाशन करतो. सुखदुःख हा अंतःकरणाचा धर्म आहे कोणाचा, बाकी 5 इंद्रियांचे धर्म वेगळे. सुखदुःख हा कोणाचा आहे, म्हणजे मला होतं का नाही सुख आणि दुःख, मग त्याचं प्रकाशन कोण करतं, मग प्रकाशन करतो साक्षी करतो, साक्षी भाष्य. तो साक्षी जर एकच मानला तर सुखदुःख ज्ञानाचा काय होईल. म्हणून साक्षी किती मानले पाहिजे, कोणाचं मत आहे. मग काय उत्तर दिलं, साक्षी साक्षात प्रकाशन करीत, मग कोणाच्या द्वारा, वृत्ती एक आहे का अनेक आहे, साक्षी किती आहे. डॉक्टर इंजेक्शन देतो असं बोटाने खूप असं, मग कोणाच्या द्वारा देतो, नाही का. एक डॉक्टरला पेशंट अगदी हे होतं बा, इमर्जन्सीकडे, काही नाही म्हणलं डॉक्टर साहेब लवकर चला, वेळ लावला तर म्हटलं राम बरोबाई लवकर जा. आणि डॉक्टर आला पाहिजे पण मारायच्या अगोदर आला पाहिजे ना. मग ते काय झालं बघा, तो आला आहे गडबडीमध्ये. आणि पुढे आता डॉक्टरने इंजेक्शन द्यायचं कोणाला, पेशंटला, तर पिचकारी विसरून आला काय, इंजेक्शन दिल्याची पिचकारी काय. म्हणलं मला घरी गेलं पाहिजे, कशाकडे मारायला लागला की म्हणलं पिचकारी विसरून राहिली की कुठे, नाही हाताने द्या की हाताने कुठे इंजेक्शन, हाताने देता येते पण कुणाच्या द्वारा. तसा साक्षी प्रकाशन करतो पण कुणाच्या द्वारा, अंतःकरण वृत्तीच्या. साक्षी किती आहे, म्हणून अनेक नसतो. आत्मा किती आहे, साक्षी म्हणजेच आत्मा. तो काय करतो, वृत्तीच्या द्वारा सर्वांचं काय करतो. आणि साक्षी नित्य ज्ञानस्वरूप आहे असे विषय निरूपणामध्ये सांगितले आहे. साक्षी ज्ञान जर नित्य आहे तर त्याचे विषय अहंकारादी नित्यच झाले पाहिजेत, त्याचा उत्पत्ती लय म्हणणे संभवत नाही. म्हणून अहंकाराची उत्पत्ती आणि अहंकाराचा लय
हे म्हणणं काय होत नाही. आणि तुमच्या बंधामध्ये ना अहंकारालाच बंध म्हटलेलं आहे. कशाला? अहंकारात ज्ञानात्म पदार्थ त्याला काय म्हणतात? बंध म्हणतात. तर 13व्या अध्यायामध्ये याचा विषय ते काय महाभूतान्य अहंकारो बुद्धिरव्य. हे जे सर्व सृष्टी दिसते ना 36 तत्व आहे की ते. त्या 36 तत्व मिळून शरीर तयार होते. 13व्या अध्यायात येईल. कोणत्या अध्यायात? इदम शरीरम कौंतेय. या शरीराला काय म्हणतात? क्षेत्रमित्त विधीयते. त्याला क्षेत्र का म्हणायचं? शेतामध्ये धान्य काय होते? एक ज्वारीचा दाणा टाकला तर एवढं मोठं काय मिळते? कणीस मिळते. मग जमिनीला काय म्हणायचं? क्षेत्र म्हणायचं. त्याच्यात बाकीचं द्या सोडून. म्हणून अन्न देणारे कोण आहे? अरे अन्न देणार काय? भूमीलाही माता म्हटलेलं आहे. कोणाला? नाही का? भूमीसुद्धा कोण आहे? मातृभूमी असं म्हणा. कोणती भूमी? भूमीच नाही तर अन्न कुठून मिळेल? मग ते अन्न काय करते? एका दाण्याचे एवढं मोठं काय देते? तसं या शरीरामध्ये वेद कर्म केलं तर सुखरूपी काय मिळते? इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य विधीयते एतद्देव व्यक्ती संप्राहुष्यते. म्हणून याला क्षेत्र असं म्हणतात. त्याचाच अपभ्रंशरूप शेत म्हणतात. मराठीमध्ये संस्कृतमध्ये काय म्हणायचं? क्षेत्र. आणि मराठी भाषेत का म्हणलं? शेतकरी समाज भरपूर आहे. त्याच्यामध्ये काय काय लागत असते त्याचं विज्ञान आहे. 36 तत्व सांगितले आहे. तुमच्या गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये त्याचा काय केलेला आहे? विचार केलेला आहे. पुढे वाचा. समाधान. अहंकारादिकांचेही वृत्तीच्या सहाय्यानेच साक्षी प्रकाशन म्हणजे ज्ञान करून देतो, साक्षात नाही. ज्या वृत्तीचा उत्पत्तीलय संभवतो म्हणून अहंकारादिकांचाही उत्पत्तीलय संभवतो, अशा रीतीने उत्तरोत्तर अहंकारादी आणि त्याचे ज्ञानोत्पत्तीचा हेतू पूर्वपूर्व मिथ्या अहंकारादिकांचा ज्ञानजन्य संस्कार आहे. कोणता आपला 50 पानावर जगा शंका संपली ना आपली. त्याचं उत्तर आहे शंका वेदांत नाही का? शंका वाचून पहा. हा जसे नियम मानला आहे. प्रथमतः जन्मामध्ये जो अहंकार व त्याचा ज्ञानाचा अध्यात्म समाधान, ही शंका वेदांत शास्त्रामध्ये माहिती नसल्यामुळे कोणाला होते. हे समाधान. अहंकाराधिकाच्या वृत्तीच्या साह्याने साक्षी काय करून देतो? कोणाच्या द्वारा होते? साक्षी जड आहे का चेतन स्वरूप आहे? सर्वाचं काय करतो तो? प्रकाशन करतो. त्याच्या आपल्याला जे काही सृष्टी दिसते कोणाच्या द्वारा दिसते? डोळा जरी आहे त्याला दिसते, पण त्याला प्रकाशाचं काय पाहिजे? प्रकाशाचं साह्य नाही. डोळा पाहू शकतो का? मग डोळ्याकडून त्याच्याद्वारा ज्ञान होते, पण साह्य कोणाचं पाहिजे? प्रकाशन कोण करतो त्याचं? सूर्यच नाही उगायला लागला एक प्रकाश नावाचं तत्व आहे. आणि त्याचे प्रकाश तत्व आहे की नाही, ते प्रकाश तत्व सूर्याच्या द्वारा सगळ्या जगाचं काय करतं? ते प्रकाशन करते. 2-3 प्रकारचं आहे. रवी, दीप, हिरा. रवी म्हणजे सूर्य, दीप म्हणजे दिवा, अग्नी. आणि पुन्हा जडात सुद्धा काय असतं? हिरे बिरे असतात ना. आता तिथे गेले सगळे. पूर्वीच्या काळामध्ये हिऱ्याच्या प्रकाशात लोक सभा घेत असत.
कोणाच्या? आता ते सगळं संपलं, आता गेलं. कोहिनूर नावाचा हिरा होता, ब्रिटिशांनी काय केलं, त्याचा पत्ता लागू दिला. मग प्रकाश नावाचं तत्व आहे, कोणाकोणात असते. अग्नी विजेमध्ये शोध काढला ना, आहे का नाही? विजेमध्ये प्रकाश नावाचं काय तत्व आहे, अग्नीमध्ये प्रकाश नावाचं काय, सूर्याच्या ठिकाणी पण प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे. चंद्राच्या ठिकाणी प्रकाश नावाचं काय, मग चंद्राच्या प्रकाशाने उष्णता होते का, आणि सूर्याच्या प्रकाशाने काय थंडी वाजते का? आणि अग्नीचा प्रकाश असा लावून पाहिला तर असा करतो. प्रकाश तत्व म्हणून ते जग चालतं. नाही तर जगात काय झालेलं असतं, सगळे व्यवहार काय पडले असते. दिवसा कोण प्रकाश देतो, रात्री चंद्र. म्हणजे तुमच्या गीतेमध्ये 15 अध्याय यदा आदित्यगतम तेजो, हे सूर्याचं झालं. गामा विश्वचे भूत, आणि चंद्राचं कुठं आलं आहे? अरे 15 अध्याय चंद्राचं कुठं आलं? अरे व्याप्ती सांगितली ना, सर्वच दिसत यदादित्य कथन तेजो जगत, चंद्र काय मदत करत नाही, मदत करत नाही म्हटलं तुम्ही. आता काय यदादित्य कथन तेजो जगत यच्चंद्रमसी, चंद्राचा प्रकाश. म्हणे वनस्पती जे जगतात ते कोणाच्यामुळे? आपण काय त्यांना पाणी घालतो का? जगतात कोणाच्या? चंद्राच्या प्रकाशात. जाऊ दे, समाधान चाललंय, वाचून घे, एवढं वाचा. समाधान. अहंकारादिकांचेही वृत्तीच्या साहाय्यानेच साक्षी प्रकाशन म्हणजे ज्ञान करून देतो, साक्षात नाही. ज्या वृत्तीचा उत्पत्तीलय संभवतो, म्हणून अहंकारादिकांचाही उत्पत्तीलय संभवतो. अशा रीतीने उत्तरोत्तर अहंकारादी आणि त्याचे ज्ञानोत्पत्तीचा हेतू पूर्व मिथ्या अहंकारादिकांचा ज्ञानजन्य संस्कार आहे. म्हणजे या शरीरात हल्ली जो अहंकारादी सर्व जगताचा अध्यास होत आहे, त्यास पूर्व शरीराचे ठिकाणी झालेला मिथ्या अहंकारादी जगताच्या ज्ञानाचा संस्कार कारण आहे. आपण काहीतरी पाठ केलं किंवा त्याचे संस्कार झाले, एक कारण झालं. पुन्हा दुसऱ्या याला काय होतं कारण, दुसरा तिसऱ्याला कारण होतं, तिसरा म्हणजे धारासारखे काय राहते, चालूच राहते, आहे का नाही? आता शेतामध्ये आपण पेरतो, पिकाला काय होतं, कारणीभूत. बरं, मग पुढे काय कर, तीच ज्वारी कुठं पेरतो, शेतामध्ये पेरतो. पुन्हा दुसऱ्या वर्षी कुठली ज्वारी, तिथलीच. पुढे तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी. मग पूर्व संस्कार हे उत्तर संस्काराला काय होतं, कारणीभूत होतं, आहे क्रमाने. त्याच्याशिवाय अध्यास होऊ शकत पुढे. पूर्वजन्मात जो अध्यास झाला त्यास कारण त्याच्या पूर्वजन्मातील मिथ्या अहंकारादी ज्ञानाचा संस्कार हे होय. या प्रकाराने पूर्व मिथ्या अहंकारादिकांचा ज्ञानजन्य संस्कार उत्तरोत्तर अहंकारादिकांच्या अध्यासाविषयी हेतू आहे. असे पूर्व संस्कार काय करावं. यावर्षी आंबे आले, मग संपून गेला की दुसऱ्या दिवशीचं दुसऱ्या वर्षी धारा काय असते ते. आता हे विद्यार्थी आहेत, गेल्या वर्षीचे आहे का, बरं या वर्षी तुम्ही आहात, पुढच्या वर्षी बरं धारा काय आहे, धारा काय होत नाही. मग एक संस्कार एका संस्काराला काय होते, चालू राहत असते. ही धारा नाही ना,
बीज जाते तर झाड होते आणि झाड जाते तर दारा जसे पहिलं कोण काही सांगता येत, बीज अगोदर का झाड अगोदर. बीज अगोदर म्हटलं तर झाडाशिवाय बीज झालं कुठून. बरं आहे का, झाड अगोदर म्हटलं तर बीजाशिवाय अगोदर कोण, वेदाला सांगता येत नाही. पुढे शंका. अहो, हा जरी नियम मानला तरी प्रथम जन्मात जो अहंकार आणि त्याचे ज्ञानाचा अध्यास झाला त्याला संस्कार कोठला? हे पण संसाराची आवश्यकता आहे ना. अध्यार होण्याकरता संसार. आणि अगदी पहिला जन्म झाला कोणता, सृष्टी होता, त्यावेळेला संस्कारांना शंका आहे का? नुसती शंका वाचून घेऊ. त्याचे पूर्वीच्या ज्ञानाचा संस्कार म्हणावा तर सृष्टीच्या आरंभी जेव्हा प्रथम जन्म होऊन अहंकारादी आणि त्याचे ज्ञानाचा अध्यास होतो त्या अध्यासात संस्कार कोणता अशी आमची शंका आहे. तेव्हा तत्पूर्वीचा संस्कार आणणार कुठून? कारण संस्कार हे अध्यासाला काय मला पहिला संस्कार अध्यासाकरता झाला असला पाहिजे काय, आहे का नाही. मग संस्कार येत असतो, ज्ञानाशिवाय संस्कार काय होत नाही. मग पहिला संस्कार आणला कुठून? कारण काय, पहिलं कोणत्याही संस्काराला मागचा संस्कार काय होतो, मागचा जर संस्कार नसेल तर होणार नाही. मग पहिला अगदी कोणता, ईश्वराने ज्या वेळेला सृष्टी निर्माण केली, विना संस्कारा केल्याशिवाय केली की संस्काराच्या युक्तीने केली. मग पहिला संस्कार आणला कुठून? त्याचं उत्तर आहे थोडक्यामध्ये अनादी. त्याला काय म्हणतात? अनादी पदार्थामध्ये उत्पत्ती सांगता येत. म्हणजे 15व्या अध्यायात आहे ना, नरूपमस्य नांतो ना, आहे का नाही. संसाराला आधी नाही काय नाही, अंतही नाही. 15व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर विचारत नाही, काळजी करू नका. मग संसार कसा आहे, अनादी अनंत. धारा कधी राहते, मग पहिला संस्कार आणला कुठून, याचं उत्तर कधी